प्रेक्षक लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेत आहेत 7S लाईव्हच्या माध्यमातून, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या तिसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्याकडे, जिथे दोन तुल्यबळ आणि ताकदवर संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेले आपण पाहतोय। एका बाजूला जर पाहिलं तर न्यू स्टार राहुरी टीमनं प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले, तर दुसऱ्या बाजूला मात्र विश्वकर्मा टीम इथे नाणेफेक हरल्यानंतर मात्र प्रथम फलंदाजी या संघाला करावी लागते। पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले आणि सामन्याला इथे सुरुवात होते। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय एक उंचापुरा गोलंदाज शुभम बटवाल गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत, तर स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय फलंदाज रोहन। पहिला चेंडू यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेले होते रोहन, अगदी पॉइंटच्या दिशेला मात्र कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु तेच तर्रार चेंडू होता आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळेल। दोन ताकदवर संघांमध्ये लढत यावेळी मात्र रंगताना पाहायला मिळते। नॉन स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय स्वतः कर्णधार परवेज शेख नॉन स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळत आहेत। या दरम्यान पहिला झटका बसतोय, रोहन इथे त्रिफळाबाद होऊन माघारी परततील। एक मिनिट डीजे थोडंसं थांबा, इथे एक सन्मान आपण करतोय भाऊ काळे यांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी मंचावर यायचे, आपल्या सत्काराचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे। या गोरख मिस्त्री आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील मंचावर या। रवी काळे आपण देखील यायचे, सतीश भाऊ ढवळे आपल्याला देखील विनंती आहे, हरुण भाई दारूवाले आपल्याला देखील विनंती आहे, आपण सर्वांनी मंचावर यायचे, आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय। आशु ससाने स्वप्नीलजी गुंजाळ यांना देखील विनंती असेल, या सर्वांनी यायचे, आपला सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। खरं तर आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे अतिथी देवो भव असं म्हटलं जातं, आणि ही परंपरा जपणारी आमची वांबुरी प्रीमियर लीग ही स्पर्धा आहे। सर्व अतिथींचा यथोचित या ठिकाणी मात्र सन्मान केला जातोय। तर पहिला झटका इथे मात्र बसलेला पाहायला मिळतोय, विश्वकर्मा टीम प्रथम फलंदाजी करते। आदरणीय राजेंद्र गायकवाड उर्फ दाजी यांच्या शुभ हस्ते या सर्व पाहुण्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। या दरम्यान पुन्हा एकदा शुभम बटवाल गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे। पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकात मात्र एक जबरदस्त यश त्याला रोहनच्या रूपाने मिळाले। न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय नासिर, यावेळी मात्र नासिर भाई पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेला झेल टिपलाय आणि लगातार दुसरा झटका, काय गोलंदाजी होते, फलंदाज नासिर इथे मात्र झेलबाद। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय प्रितेश शेट गांधी यांची बळीची टाळी। दोन फलंदाज बाद आहेत आणि धावफलकावर मात्र अद्याप एकही धाव लागलेली पाहायला मिळत नाहीये। 0 धावा धावफलकावर आहेत। शून्याला देखील किंमत असते मंडळी, परंतु शून्यासमोर एक होऊन उभं राहणं गरजेचं असतं, आणि हा एक होऊन उभं राहणारा फलंदाज आता कोण असणार आहे हे देखील आपल्याला बघावं लागेल। भाऊ गाडेकर यावेळी मात्र न्यू बॅटर आपण पाहतोय। दोन फलंदाज या ठिकाणी मात्र बाद केले। शुभम बटवालचं कौतुक असेल, काय जबरदस्त गोलंदाजी तो करतोय। भन्नाट स्पेल या ठिकाणी मात्र त्याच्याकडून पाहायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल, स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय भाऊ। या दरम्यान हा चेंडू समोरच्या दिशेला खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि इथे टिपलाय झेल, आणि लागोपाठचा तिसरा फलंदाज इथे मात्र शुभम बटवाल एक जबरदस्त कामगिरी करतोय आणि विकेट हॅट्रिक इथे पूर्ण करताना पाहायला मिळतोय। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय प्रितेश शेट गांधी यांची बळीची टाळी।
काय जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते. शुभम बटवाल, आग लगा दे पानी में, हम ऐसे इरादे रखते हैं, पैरों तले जमी तो क्या, हम आसमा भी रखते हैं. पहिल्याच षटकात मात्र तो विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय. परवेज भाई यांच्या षटकार हॅट्रिक साठी मात्र उज्जू शेख यांच्याकडून 1000 रुपयांचं प्राइज असणार आहे. या दरम्यान हा चेंडू आखूड टप्प्याचा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला सुंदर फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षक चेंडूवरील चेंडू फेकेल तोपर्यंत एक धाव. या ठिकाणी मात्र पहिली धाव धावफलकावर लागली जाईल. तीन गडी बाद, एक धाव धावफलकावर लागलेली पाहायला मिळते. नाणेफेक हरली आहे आणि नाणेफेक हरल्यानंतर मात्र विश्वकर्मा टीम प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा फर्निचर डिस्टर्ब केलाय. त्रिफळा बाद होऊन या ठिकाणी मात्र परवेज शेख माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. निलेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय प्रितेश शेट गांधी यांची बळीची टाळी.